या अशा बावड गोष्टी तुमचे लेकरं पण करत असेल बघा. मी ओरडलेत कशी पळाली पटकन लगी. इकडं झालं होतं माझं डोकं धुणं आणि मग मी डोकं धुतलं आणि म्हटलं चला बाहेर गेले तर पा माझी बाई पोरी कशी भिकाऱ्याने पिशवी घेऊन फिरत होती. कुठून आणलं तर का नाही पोरीने पिशवी जमून खेळण्यासाठी. पण यांची टीम तर चालूच असतं या चौघी जणींचं काही काही खेळणं. आणि इकडं चालत काही पोरांचं सायकल खेळत होत्या. तरी कन्फ्युजच पोरगी पिशवीत काय होतं काय नाही. इकडं मी डोकं वाळत बसले होते तर माझ्या दिसतील आवाज देते. त्या एक कुठं पळाली ती एक कुठं पळाली. मी जर आवाज दिला तर या पोरी कुठं पण पळून जात. असं कदरून सोडलंय मला या पोरींना ना. एवढं म्हणजे एवढं कदरून सोडलं. मी उन्हात 5 मिनटं सुद्धा डोकं उभा राहिली आणि वाळू घालला तर लगे ह्या पोरींचं चालू ओरडणं आरडणं. रिद्धी सिद्धींचं म्हटलं चला आता घरी गेले. घरी पडलेलं ते हे चिंचच हे लहानपणी आम्ही तर एवढं खाल्ले बाबा लय खाल्लेलं आहे. आणि मला एवढं छान वाटत होतं. मला लहानपणी आठवण येत होती. कारण मी माझ्या मैत्रिणी काय करतो 2 असायचं आणि एक इला द्यायचं आणि एक इला द्यायचं असं वाटून घ्यायचं. एवढं छान लागायचं. मी याचं फोटो माझ्या मैत्रिणीला ते पाठवले. म्हटलं बघ ना लहानपणी आपण कसं खायचो. तर ते एवढं छान लागत होतं. लहानपणीचं सगळं आठवत होतं की बाबा आम्ही कसं खात होतो कसं नाही. आणि मग मी एवढे खाल्ले ते 4. मग म्हटलं चला आता आपणच घाण केलेलं आपणच कचरा कुंडीत टाकू. मस्तपैकी रिद्धी सिद्धी यायच्या अगोदर मी जमा केले आणि कचरा कुंडीत टाकले. मग नंतर एक मुलगी आली इथे आमच्या शेजारीच राहते ती खूप दिवसानंतर आली. ती रूम चेंज केली त्यांनी. तर गप्पा गोष्टी चालू होत्या तिच्या. म्हणे काय चालू वहिनी काय नाही. म्हटलं का काय तुला दिवसानंतर आली आम्हाला भेटायला. त्यांची वहिनी मला टाईमच नसतो. म्हणलं बरं झालं आली तू भेटायला. मग ती म्हणती काय चालू आहे. मग ती रिद्धी सिद्धींसोबत काही खेळत होती माझ्यासोबत काही गप्पा वगैरे मारला. असा झाला माझा मिनी व्लॉग. थँक्यू माझं चॅनल बघितल्यामुळे. थँक्यू माझा व्हिडिओ बघितला आवडला असेल तर नक्की